तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 30 सॉल्व करणार आहे. 2 parallel plate air capacitors of same capacity C are connected in series to a battery of EMF E. तर दोन पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर आहे आणि ते दोन्ही कॅपॅसिटरची कॅपॅसिटन्स सी इतकी आहे आणि ते कसे कनेक्ट करायचं ते आपल्याला सिरीजमध्ये कनेक्ट करायचं आणि त्याला बॅटरी ई एवढ्या EMFचा आपण अप्लाय केलेला आहे. देन वन ऑफ द कॅपॅसिटर इज कम्प्लिटली फ्रीड विथ द डायलेक्ट्रिक मटेरियल ऑफ कॉन्स्टंट के. तर त्याच्यापैकी एक जो कॅपॅसिटर आहे तर त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल आपल्याला टाकायचं आहे. ओके. द चेंज इन द इफेक्टिव्ह कॅपॅसिटी ऑफ द सिरीज कॉम्बिनेशन इज. तर पहिले दोन कॅपॅसिटर एअर कॅपॅसिटर आहे पण दुसऱ्या केसमध्ये एक एअर कॅपॅसिटर आहे आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला पूर्ण डायलेक्ट्रिक मटेरियल आपल्याला टाकायचं आहे. तर हा क्वेश्चन 2017ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे C/2 इन ब्रॅकेट K-1 divided by K+1 ब्रॅकेट कम्प्लीट. बी ऑप्शन आहे 2/C इन ब्रॅकेट K-1 divided by K+1. सी ऑप्शन आहे C/2 इन ब्रॅकेट K+1 divided by K-1 आणि जो डी ऑप्शन आहे तो आहे C/2 इन ब्रॅकेट K-1 divided by K+1 ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला दोन पॅरलल प्लेट एअर कॅपॅसिटर दिलेले आहे. प्रत्येकाची कॅपॅसिटी सी इतकी आहे आणि ते आपल्याला सिरीजमध्ये कनेक्ट करायचं आहे. आता प्रत्येकाची कॅपॅसिटी सेम आहे आणि सिरीजमध्ये जर कनेक्ट केलं, जर कॅपॅसिटर सिरीजमध्ये कनेक्ट करत असाल तर त्यांची काय होणार, रेसिप्रोकल होऊन त्यांची ॲडिशन. कॅपॅसिटर्स are connected in series. सिरीजमध्ये होणार आपण त्यांची रेसिप्रोकल होऊन त्यांची ॲडिशन. मग पहिल्या केसमध्ये आपल्याला ई दिलेले, दुसरा केस आपण रीड करू. 1/C हा पहिला कॅपॅसिटर आहे आणि दुसरा पण किती आहे, सेम तितकाच आहे. ओके. आता डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय होणार ॲडिशन 2/C. ही कोणाची व्हॅल्यू झाली पहिलं. मग याचं रेसिप्रोकल घेऊन मग C1 इज इक्वल टू काय राहिलं C/2. हे झालं आपलं पहिलं इक्वेशन, ज्याच्यामध्ये आपल्याला काय दोन कॅपॅसिटर दिलेले एअर कॅपॅसिटर ते सिरीजमध्ये कनेक्ट करायचं आहे. दुसऱ्या केसमध्ये त्यांनी दिलेलं आहे. ओके. ते सिरीजमध्ये एका बॅटरीला कनेक्ट करायचं ई त्याचं पोटेन्शियल दिलेलं आहे. तर एक जो कॅपॅसिटर आहे त्याच्यातला तो कम्प्लिटली फ्री करायचा आपल्याला डायलेक्ट्रिक मटेरियल, ज्याचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती असणार तर के इतकं असेल. ओके. आता दुसरी कंडिशन, ही पहिली कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन, तर दुसऱ्या कंडिशनमध्ये कॅपॅसिटन्स आपण कन्सिडर करू 1/C2 इतकं. ओके. तो आणि पहिला जो कॅपॅसिटर आहे तो तसाच ठेवायचा पण त्याच्यातला एक जो कॅपॅसिटर आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं आपल्याला डायलेक्ट्रिक जर टाकलं कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ डायलेक्ट्रिक तो के टाइम्स असतो सी एअर इतका असतो आणि सी एअर आपल्याला किती दिलं आहे तर सी इतका. म्हणजे आपण याला काय करणार तर के आणि सी ने काय करणार तर मल्टिप्लाय करणार. के हा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि सी का असणार कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर विथ एअर. आता या ठिकाणी जर बघितलं इथं सी आहे इथं सी आहे, फक्त इथं के आणि इथं नाही आहे. मग काम करायला के ने मल्टिप्लाय करा आणि के ने काय करून घ्या डिवाइड करून घ्या. मग के डिवायडेड बाय काय येणार KC प्लस 1 काय KC. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय करू शकता तुम्ही ॲडिशन करू शकता. ठीक आहे. मग 1/C2 इज इक्वल टू काय दिलेलं आहे तुम्हाला, न्यूमरेटरचे ॲडिशन करा K+1 डिवायडेड बाय काय येणार तर KC. याचा रेसिप्रोकल करायला लागेल तुम्हाला. मग आपला जो CS आहे CS काय भेटेल तर आपल्याला KC टोटल डिवायडेड बाय काय असणार K+1 हा भेटला तुम्हाला काय कॅपॅसिटन्स ऑफ कॅपॅसिटर सेकंड केसमध्ये जर सिरीजमध्ये कनेक्ट केला तर. आता त्यानंतर आपल्याला चेंज फाइंड करायचा. त्या कॅपॅसिटर जर सिरीज कॉम्बिनेशनमध्ये असेल या दोन कॉम्बिनेशन तर याचा चेंज किती असणार आहे तो फाइंड करायचा. चेंज इन कॅपॅसिटन्स आपण तो रिप्रेझेंट करणार आहे डेल्टा सी ने. मग आपल्याला C2 मायनस काय करायचा C1. C2 ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि ती किती तर KC टोटल डिवायडेड बाय K+1 मायनस C1 ची व्हॅल्यू किती आहे तर C/2. तर या दोन्ही टर्ममधून काहीतरी कॉमन येणार आहे आणि ते म्हणजेच काय तर C. ओके. तर C याच्यातून काय येणार कॉमन येणार आणि या ठिकाणी अनकॉमन जो राहिला तो करायला K डिवायडेड बाय K+1 आणि -1 डिवायडेड बाय काय 2. ओके. आता याला काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 2 ने याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे तो किती येणार तर 2K
2K आणि याने याला मल्टिप्लाय करायचं, याने याला मल्टिप्लाय केलं आणि याने याला मल्टिप्लाय करणार, पण या ठिकाणी मायनस साईन आहे म्हणून याचे साईन काय होणार चेंज, मग -k -1 झाला अँड टोटल डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स काय असणार k + 1 आणि पुन्हा एक राऊंड ब्रॅकेट आपण या ठिकाणी कंप्लीट करणार. बघा 2k - k किती होणार k. मग डेल्टा C जो आहे म्हणजे चेंज इन कॅपॅसिटन्स, तर कॉमन घेतलेला आपण काय C आणि या दोघांचे जर सबट्रॅक्शन केलं 2k - k तो किती राहणार फक्त k आणि आणखीन एक राहिलं -1 आणि खाली काय राहिलं 2 इन ब्रॅकेट k + 1. एक काम करू आता 2 कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढून घेऊ, मग आपला डेल्टा C जो आहे तो काय भेटणार तर C/2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये k - 1 टोटल डिवायडेड बाय k + 1. तरी झालं तुमचं चेंज इन कॅपॅसिटन्स. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर ए जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन ए आणि ऑप्शन ए म्हणजेच आपलं काय C/2 इन ब्रॅकेट k - 1 डिवायडेड बाय k + 1. मग या क्वेश्चनचं ऑप्शन ए असेल.